आज रात्री उंदराने सगळं तेल सांडून टाकलेलं, म्हणजे आजची रात्रीची सुरुवात अशी झाली आहे की पूर्ण तेल झालं होतं आणि सकाळी उठण्याची सुरुवात सुद्धा लाईट गेल्यापासून झाली आहे. माझी झोप नाही झाली, रात्री उंदीर त्रास देत होते आणि सकाळी लाईट. त्यानंतर मी हे सगळं आवरायला घेतलेलं कारण की बाहेर चालली आहे. आणि इथे बघा लाईटची बटनच बंद केल्यात. इतकी मी हुशार आहे ना, कधी कधी मलाच समजत नाही. नंतर बोलली चला फटाफट सगळं आवरून घेऊ. स्वयंपाक करायला लागली आणि मला साखरेची चपाती खायचं मन होता म्हणून मी साखरेची चपाती आज पुन्हा बनवली होती. रेडी झाली मंदिरात जाण्यासाठी. आणि हे बघा देवा, माऊच्या पायाला एवढं लागलंय ना, म्हणजे तिने स्वतःहूनच गरम पाणी स्वतःच्या अंगावरती सांडलं, पण खूप फोड आल्या पुरीला. पहिले आम्ही मंदिरामध्ये गेलो, त्यानंतर इथे कन्स्ट्रक्शनचं काम कधी संपल देव जाणे. हे तुझ्या आईचा हा दे ना गो. ही बघा पोरगी मला काही देतच नव्हती. त्यानंतर आम्ही उसाचा रस पिला. घरी येऊन मी इस्त्री करायला लागलेली कारण की कपडे पॅक सुद्धा करायचे आहेत म्हणून फटाफट मी आयरन करून घेतला. आणि इकडे मी ही माझी पॅन्ट पूर्णपणे माझ्या अंदाजे मी पैसा पूर्ण बर्बाद केला पॅन्टीच्यावरती. ती जाळली सुद्धा मी. तर टोमॅटो खाले आणि मला बघा एक्साइटमेंट किती, कारण की माझ्या तुळशीला ना नवीन तुळस येत चालली आहे आणि मला त्याची खूप खुशी होती. हे सुप्रियाची इस्त्री आणि तिच्या घरी राहिलेलं सगळं सामान देत होती. पोरांची मस्ती चाललेली ते. त्याच्यानंतर हे बघा हे कानातले बघत होतो, थोडा वेळ टाइमपास केला. मला एक लेगीज घ्यायची होती ती मी घेतली. आणि आमच्या लोकांचं चाललेलं का काय घ्यायचं. मी तर काहीच घेण्यावरती नव्हती, पण सुप्रियाने कलिंगड घेण्यावरती होती, पण तोही नाही घेतला. घरी आल्यानंतर ही लेगीज घेतली आहे मी, चांगली कॉटनची आहे. आणि थोडासा खाऊ घेतला आहे उद्यासाठी. आता उद्या जे मी चालली आहे त्याची जर्नी मी कशी शेअर करू आणि उद्या तुम्हाला समजेलच मी कुठे चालली आहे.